हाय, मी अनामिका गाडगीळ. नाम तो सुना ही होगा नहीं? होय, नयनतारा मॅडमनी आत्ताच सांगितलं. ए कमळी, पण तू कमाल आहेस ग. म्हणजे घरची परिस्थिती इतकी बेताची असूनही गावातून मुंबईत शिक्षणासाठी आलीस. स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने लढतीयस. वाव, दॅट्स ग्रेट. ए तुझ्या गावातल्या शाळेत मला गेस्ट लेक्चरर म्हणून बोलव ना, मला आवडेल यायला. बर, तुझी ती जिगरी निंगी कुठे आहे? ती नाही दिसत आहे. हिला माझ्याबद्दल एवढं कसं माहित? आणि निंगीबद्दल बी? ती कॉलेजला असेल नाही तर घरला गेली असेल. एक मिनिट, नाही म्हणजे मला कळतच नाहीये, तुम्ही दोघी एकमेकींना आधीपासून ओळखता का? हो, असं समजा की आम्ही खासच आहोत. वाव, तुमचं घर किती सुंदर आहे. तुमची पर्सनॅलिटी दिसते प्रत्येक गोष्टीतून. थँक्यू. आय लाईक्ड इट अँड आय लाईक यू टू. थँक्यू. मला तुमचं घरही आवडलं, मला माझी होणारी सासूही आवडली आणि होणारा नवरा सुद्धा. ग्रेट, सिम्पली ग्रेट. बरं कमळी, मी काय म्हणते, अनामिकाला ऋषीची रूम दाखव ना. नाही म्हणजे कसं आहे, ती रूम सुद्धा बघेल आणि फ्रेश सुद्धा होईल. मी? अगं हो, मग काय झालं? तुझ्या ऋषी सरांची होणारी बायको आहे ती आता. हां, ठीक आहे, या. आई, जस्ट मिनिट. हॅलो. ती करते आता हे. काय जबरदस्ती आहे? एक कवरी, हा? एक कवरी नाही सांभाळता आली, हा? इतका मोठा गोल्डन चान्स कसा काय मिस केला? तुम्ही दोघी युजलेस आहे, युजलेस. यू डफल, यू इडियट. तुम्हाला अक्कलच नाहीये. बस, तुझं थोबाड बंद ठेवायचं. तू पाहिलंस तिथे काय झालं? होतीस तिकडे. ते माहिती तिथे काय झालं. मग काय करू, हा? काय करू? आई, बघितलंस, हिला मोठ्यांशी कसं बोलायचं याची अजिबात अक्कल नाहीये. तिकडे काय झालं हे तू पाहायला होतस. तुझं तोंड घ्यायचं आणि चालू करायचं. हा करेन, कारण की ना तुम्हाला काही अरे गप्पा बसा. काय मूर्खासारखं, हा? इथे प्रसंग काय? अगं तू तिला बोल ना. उगीच इथे ती गौरी हातून निसटून गेलेली आहे. तिला कसं पकडायचं, काय करायचं ह्याच्याविषयी विचार करायचा सोडून तुम्ही आपल्या दोघी चवचव करत बसल्यात. एकदम गप्पा, अजिबात आवाज नकोय मला. यू शट अप. तुला मी ना सीधा आता जेलमध्येच भेटते. जेलमध्ये बघू कशी अशी करत बसते. काय? आई वाटेल ते बोलते. काय जेलमध्ये काय? आता एक्सप्लेन करू. ती गौरी ज्या वेमध्ये तुला बाय बोलून गेली ना, त्याच्याने खूप क्लिअरली इंडिकेट होतं की ती इधर पोलीसकडे जाईल नाही तर इधर मॅड आजीकडे जाईल. आणि मॅड आजीकडे गेल्यावर तुला मॅड आजी कशी आहे ते माहिती आहे. तुला जेलमध्ये पाठवल्याशिवाय थांबणार नाही ती. असं काही एक होणार नाहीये, कळलं ना? तुझी ती म्हातारी आहे ना, ती असं काही एक करू शकणार नाहीये. अरे मी आपल्या बंगल्याच्या आजूबाजूला सगळीकडे माणसं पेरून ठेवलेली आहेत. ती गौरी दिसली नाही दिसली की तिला एकदम पुन्हा दिसताच कामा नये. आता काही ती माझ्या हातून तिची सुटका होणार नाहीये. आणखीन एक, अशी जी सुटका झाली आहे ना, ती राजनला नक्की भेटणार. त्याला भेटण्याचा नक्की प्रयत्न करणार, मला माहिती आहे. आणि महत्वाची गोष्ट तुला माहिती आहे का? कमळी आहे ना, राजन आणि गौरी यांची मुलगी नाही. व्हॉट? ती स्वतः असं बोलली? हो, ते पण तावाने बोलली की कमळी तिची मुलगी नाहीये, तिची मुलगी लहानपणी जळून मेलीये म्हणून. कळलं? आता या गावछापला मी सोडणार नाही. आत्ताच्या आत्ता या गावछापला घराच्या बाहेर काढ. सोड मला. अरे मूर्ख, ए काय मूर्खपण आहे, हा? पुरावा आहे तुझ्याकडे? तुझ्याकडे काही पुरावा आहे का?
ती गौरी आहे का तुझ्या पुढ्यात? तिला उभं करणार आहेस का? नाहीये ना, मग गप्प बसायचं. माझ्याकडे मात्र आहे एक साक्षीदार आहे माझ्याकडे, तुझा बाप राजन. राजनकडनं आपण वदवून घेऊ शकतो का कमळी त्याची मुलगी नाही? या, ही ऋषी सरांची खोली. स्माइलिंग बघता तुला मन जंपिंग वाटे हवे हे गोड फिलिंग हृदयात वाचे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग असते सदा मी आता ड्रीमिंग. खूप प्रेमळ आहे ना? प्रेमळ? हे अगं ऋषी बद्दल बोलतेय. हे पण खरंच हा, ऋषी खूप चांगला मुलगा आहे. एकदम स्वच्छ मनाचा, एखाद्या निर्मळ झऱ्यासारखा, नितळ स्वच्छ. मला ना तो एखाद्या आलापासारखा वाटतो, सगळा शुद्ध स्वरांचा आलाप. ऋषी एक चांगला मित्र तर आहेच, पण तो एक चांगला नवरा सुद्धा बनू शकतो असं मला वाटतं. ही इज द बेस्ट. आज मी त्याला बघितलं ना, तेव्हाच त्याच्या प्रेमात पडले. ए कमळी, तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? कमळी, अगं काय झालं? कुठे लक्ष आहे तुझं? सांग ना, तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? हा, वय बरोबर बोललात बघा. ऋषी सरांसारखा माणूस हुडकून बी सापडणार नाही. ए मला सांग ना, तू आणि तो पहिल्यांदा कधी भेटला होतात? काय काय झालं होतं? आमची पहिली भेट धमकन खानाखाली बसलेली बघा माझ्या. ऋषी सरांनीच मारली होती थोबाडीत. व्हॉट? मग मग काय झालं? एकदा की नाही, मी त्यासनी पार्टी द्यायला वडापाव खायला घेऊन गेलो. आता मला कुठं माहित आहे त्यासनी तिखट चालत नाही. मी दिली मिरची खायला. जे कानातनं त्यांच्या दूर निघाला होता की नाही विचारूच नका. ए कमळी, मला सगळं सांग ना त्याच्याबद्दल. सगळं? हो सगळं. म्हणजे त्याच्या आवडीनिवडी, त्याचे वीक पॉइंट्स, आता होणाऱ्या नवऱ्याबद्दल सगळं तर माहिती असायला हवं ना. तुम्हासनी सांगतो, ऋषी सरांचा आवडता रंग लाल आहे बघा. हा ना, त्यासनी की नाही पुरणपोळ्या लईच आवडते बघा. खायला तर लईच आवडते त्यासनी. दऱ्या खोऱ्यातनं फिरायला, फोटो काढायला, नुसतं हिंडत राहायला लय मजा येते त्यासनी. अहो, पुस्तकं म्हणजे त्यांचा जीव आहे. दुसऱ्यांना शिकवायला लय आवडतंय, दुसऱ्यांची मदत करायला तर लईच आवडतंय. बरं तुम्हासनी सांगतो, त्यांना खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. हा, कुणाला फसवलेलं आवडत नाही. कुणावर अन्याय होत असेल तर गडी पेटतोयच. अहो, सुट्टीच देत नाही. राग इतका का सहनच होत नाही. खरं अभ्यासाच्या बाबतीत कुणी हलगर्जीपणा केला की नाही, त्यासनी लई बडबडतात. वाईट साईड बोललेलं तर अजिबातच आवडत नाही. ते लई प्रेमळ आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, आम्ही की नाही एकदा गेलतो तिकडं.